जे गृहमंत्री काश्मीरचा प्रश्न सोडू शकतात, 370 कलम हटवू शकतात, ते मराठ्यांच्या न्याय हक्कासाठीही घटनेत बदल करू शकतात, असं संजय राऊतांनी म्हटलं. मराठा बांधवांकडे जाऊन दुःख ऐकण्याचा अमित शहांकडे वेळ नव्हता, असं सुद्धा यावेळी राऊतांनी म्हटलंय. उदयनराजे शिवेंद्रराजे भोसलेंनीही जरांगेंसोबत उपोषणाला बसावं, असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलं. पण ते भाजपच्या हस्तक आहेत, सर्व भाजपच्या दबावाखाली सुरू आहे, अशी प्रतिक्रिया सुद्धा यावेळी संजय राऊतांनी दिली. जे गृहमंत्री काश्मीरचा प्रश्न सोडू शकतात, 370 कलम हटवू शकतात, त्यासाठी घटनेत बदल करू शकतात, ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सुद्धा त्या घटनेत बदल करू शकतात. गृहमंत्री ठेवून लालबागच्या राजाकडे काय प्रार्थना करतायत की मुंबईचा महापौर उपरा होऊ दे, भाजपचा होऊ दे, म्हणजे उपरा होऊ दे, बाहेरचा होऊ दे, पण त्यांना मराठा बांधवांकडे जाऊन त्यांचं दुःख ऐकण्याचा सुद्धा वेळ नव्हता. छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत मंडपात जाऊन बसायला पाहिजे, अशी सुद्धा प्रतिक्रिया राऊतांनी दिली. जे गृहमंत्री काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, 370 कलम हटवू शकतात, घटनेत बदल करू शकतात, त्यासाठी ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सुद्धा घटनेत बदल करू शकतात. मुंबईतून त्यांनी एवढंच केलं, भारतीय जनता पक्षाच्या लटांबराला सांगितलं की मुंबईचा महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे, म्हणजे गुजराती व्हायला पाहिजे, अमराठी व्हायला पाहिजे, हे त्यांनी काल सांगितलं. जो मराठी माणसाच्या, मराठा समाजाच्या प्रश्नाकडे किंवा मराठी बांधवांच्या प्रश्नाकडे ढुंकून पाहायला तयार नाही, तुम्ही स्वतःला कसले मराठे समजताय? कसले? शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका. खरं म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी त्या जरांगे पाटलांबरोबर जाऊन मंडपात बसायला पाहिजे, उपोषणाला त्यांनी बसायला पाहिजे. पण ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक आहेत सगळे लोक, हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली. हे दुर्दैव आहे या राज्यात.